बातमी आहे। नाशिक शहरासह परिसरात संततधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे गोदावरी आणि दारणा नदी दुथडी भरून वाहतीये। रामकुंड परिसरात अनेक मंदिरं पुन्हा पाण्याखाली गेलेली आहेत। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी पोहोचलंय। गंगापूर धरण 90% भरलंय। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दारणा, नांदूर माध्यमेश्वर, पालखेड, कडवा, भावली, पुणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील एकूण धरणसाठा 69% पोहोचलेला आहे। अधिक अपडेट घेऊयात नाशिकमधील या परिस्थितीचे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते सध्या नाशिकमध्ये? मागच्या 2 दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पाऊस सुरू होता, पण काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी असेल, दारणा असेल या दोन्ही नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। आणि विशेष म्हणजे नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण आता 90% भरल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्यामुळेच गंगापूर धरणातून जे आहे आत्ताच्या घडीला 7400 क्युसेस पाण्याचा जो जे एकूणच विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येतोय। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो, हे गंगापूर धरण आहे। खरं तर कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण आता 90% भरलेला आहे आणि त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदा पात्रामध्ये करण्यात येतो आहे। आणि त्यामुळे गोदावरी नदीची प्रामुख्याने पाणी पातळी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। फक्त खरं तर गंगापूरच नव्हे तर दारणा, पालखेड, नांदूर माध्यमेश्वर, भावली, भाम असे जवळपास नाशिक जिल्ह्यातले 8 धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। आणि हे सगळं पाणी जे आहे ते नाशिक जिल्ह्यातलं नांदूर माध्यमेश्वर धरणात जातो। आणि आता नांदूर माध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीमध्ये म्हणजे जायकवाडीकडे जवळपास 28 ते 30,000 क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदा पात्रात करण्यात येतो आहे। आणि हे सगळं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे। आणि त्यामुळे निश्चितच नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसाचा हे जायकवाडीला फायदा होणार आहे, मराठवाड्याला फायदा होणार आहे। काल रात्रीपासून जो संततधार पाऊस आहे तो नाशिक शहर आणि परिसरामध्ये सुरू होता, पण सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। आणि विशेष करून धरणातील जे पाणलोट क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर, दारणा हे दोन्ही नदी आता भरण्याच्या मार्गावरती आहे। दारणा धरण 85% भरलेलं आहे आणि गंगापूर धरण हे 90% भरलेलं आहे। आणि म्हणून आता गंगापूर धरणातून 7400 क्युसेस पाण्याचा जो जे एकूणच विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे। आणि दारणा धरणातून देखील 15,800 क्युसेस वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो खरं तर दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे गोदावरी आणि दारणा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। आणि या दोन्ही नदीकाठी राहणारे लोकांनी सतर्क राहावे अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। अजून हे 2 दिवस पाऊस अशाच पद्धतीने कायम राहील असाही अंदाज जो आहे तो एकूणच हे प्रशासनाने व्यक्त केलेला आहे। आणि अशाच पद्धतीने पाऊस कायम राहिला तर गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल असंही जे ते माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। आता तरी तूर्त गंगापूर धरणातून 7400 क्युसेस पाण्याचा विसर्ग हे गोदा पात्रात करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। जी, निश्चितच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट्स।